बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यातील मौजे बोरगाव ग्रामपंचायतीतील सन 2021 ते 2025 या कालावधीतील विकासकामांची चौकशी करून नागरिकांसमोर हिशोब जाहीर करावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे देगलूर तालुकाध्यक्ष शहाजी विठ्ठलराव बाबरे यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रारी आणि कागदपत्रे सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली होती, मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याचा दावा करत त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, मी साक्षर NCN न्यूज टीव्हीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरातून एक महत्त्वपूर्ण बातमी आज या ठिकाणी देत आहोत। आपण पाहू शकता बोरगाव या ठिकाणी खूप दिवसापासून एक संघर्ष चालू आहे। आपण पाहू शकता ग्रामपंचायत या ठिकाणी बोगस कामे केले असा आरोप करत या ठिकाणी शहाजी बाबरे पाटील या ठिकाणी आमरण उपोषण त्यांच्या गावकरीसह या ठिकाणी पाहू शकता की 7 जण या आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेले। आजपासून त्यांचं आमरण उपोषण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। तर आज पाहूया कशा पद्धतीने त्यांचा आरोप काय या ठिकाणी आरोप करत आहोत, जे आरोप या ठिकाणी करण्यात आले त्याचा उघडा काय आहे। नमस्कार, मी ग्रामस्थ बोरगाव नगरीची बोरगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड। मी एक परवा दिवशीच आपली मुलाखत झाली होती की माझ्या गावात खूप प्रकारचा बोगस कारभार झाला आहे। बोगस असे कामं केलेले आहेत। आमच्या गावातले ग्रामसेवक शिवराज देशमुख व विद्याताई बसवंतराव गोपछडे यांनी सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांचा टोटली मनमानी कारभार जसा पाहिजे तशा पद्धतीने त्यांनी कारभार केलेला आहे। या नावात गोपछडे हा नावाचा उल्लेख आहे, हे लक्षात घ्या। गोपछडे या नावाचा उल्लेख आहे म्हणजे आमच्या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर श्री माननीय अजितदादा गोपछडे यांच्या नावाचा उल्लेख आहे। यांनी या नावाची चौकशी करावी असं माझं एक मत आहे। त्यांनी खरंच अजितदादाच्या पाठीमागं गोपछडे साहेबांचं नावाचं आणि तुमच्या गावचं काय कनेक्शन आहे? गोपछडे साहेब हे राज्यसभेचे खासदार आहेत, ते विकास पुरुष आहेत। ते नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये विशेष लक्ष देतात आणि प्रत्येक तालुक्याच्या नागरिकांसोबत जे संबंध आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते जीवन देण्यासाठी अनेक या ठिकाणचे विकास कामाची निधी आणून खेचून आणून तर गोपछडे नावानं तुमच्या गावाची काय संपर्क? गोपछडे नावाचा संपर्क सांगायचा म्हणजे यांचे आजोबा कुठेतरी आमच्या गावात येऊन राहिलेले होते का इथून गेलेले होते। हे सरपंच बसवंतराव गोपछडे यांचे चुलत भाऊ असं त्यांनी समजतात। हे माझे भाऊ आहेत, हे माझे बंधू आहेत। माझं कुठं काम रुकलं तर मी गोपछडे आहे या नावाचा सारखं वारंवार अधिकाऱ्याला प्रेशराईज करत आहे। कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठापर्यंत यांनी मी गोपछडेचा भाऊ आहे हे का गोपछडे म्हणजे यांनी सांगत आहेत का अजितदादा यांच्या नावाचा का उल्लेख कर म्हणून असं म्हणत आहेत का? असा आम्हाला एक भास निर्माण झाला आहे। गोपछडे म्हणून त्यांनी जे प्रत्येकाच्या तोंडून हे उच्चार करत आहेत त्या नावाचा। आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी निवेदन केलात, जे मागणीचे आपण प्रश्न या ठिकाणी निर्माण केलात, त्या एकाही अधिकाऱ्याने तुम्हाला असं म्हणले का गोपछडे नावाचा उल्लेख करून त्यांनी आमचा दबाव टाकतात आणि विकास हा होऊ देत नाही असं काही सांगण्यात आले नाही? आम्हाला असं मी म्हणणार नाही त्यांनी असं मला म्हणले, पण वारंवार टाळत आहेत। वारंवार मी जेव्हा मी त्यांना गेलोय 13/3/2026 रोजीचा अर्ज आहे हा 13/3/2026चा अर्ज की या अर्जाला लईत लई 15 ते 20 दिवस खूप झाले, तरी आज 7वा महिना चालू आहे की या गोष्टीची त्यांनी चौकशी करत नाही। मी वारंवार आजच्या ह्या लेटर मी पाठवले। आज तुम्ही ते बघा 10 तारखेला ऑर्डर निघालेली आहे आणि कालच्या 28 तारखेला ऑर्डर निघाली आहे। त्यांनी म्हणतात 7 दिवसाच्या आत मी तुमच्या गावात येऊन चौकशी करेन आणि 7 दिवसात परत 28 तारखेची ऑर्डर 7 दिवसाच्या आत मी चौकशी करेन। पण याचा अर्थ काय? करीन 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 म्हणजे असं अनेक वेळेस गोपछडे साहेबांची निधी तुमच्या गावात आलेला आहे आणि त्या नावाने तुमच्या गावामध्ये विकास कामंसुद्धा झालेली आहेत, याबद्दल काय म्हणणार? झाले दादाच्या नावानं आमच्या गावात एक 10 लाखाची निधी तयार झाली। माझ्या स्वतःच्या घरासमोरून मी जवळपास ते रोड मी स्वतः उभाटापण करून घेतले। मी म्हणणार नाही ते काम की त्यांनी दादाच्या नावाचं खराब केले, पण हे नाव त्यांनी आडनाव वापरून त्यांनी त्यांच्या नावाचा दुरुपयोग
दुरुपयोग करून घेत आहे. आता या नावाचा शिंदे आहे, मी शिंदे आहे बालाजी पाटील शिंदे आहेत म्हणजे माझा मुख्यमंत्री माझा पाहुणा झाला का? त्यांच्या नावाचा मी शिंदेचा पाहुणा आहे असं म्हणता येईल का? पण या नावाचा उल्लेख होतोय. दादा तुमच्या नावाचा दुरुपयोग करून घेत आहेत, याचा खुलासा आम्हाला करावा. मीडियाच्या माध्यमातून आज NCN न्यूज या माध्यमातून या गोष्टीचा आम्हाला खुलासा झालाच पाहिजे की दादाचा ह्याच्यात काही हात नाही. आमचा रोष आहे दादा तुमच्यावर. आपलं आज या ठिकाणी आमरत उपोषणचा पहिला दिवस आहे. आपला या ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबत किंवा अधिकाऱ्यांसोबत काही बोलणं झालं का? काही पत्रव्यवहार झालेला आहे? नाही, अजून तरी नाही, कुणी आला नाही. एक कुठला तरी सेवक आला होता. ते मागच्या जे डेटमध्ये जे डॉक्युमेंट्स काढलेले होते ते 10 तारखेला आणि 29 तारखेला जे कागदपत्र काढलेले होते ते कागद देऊन माझ्या हातात आज थांब दाखवतोय की आज मी इथं बसलोय, त्याच्यामुळे मला दाखवतोय. ते आजपर्यंत मला माहीतच नव्हतं की ते आज यांनी काम केले असावे. हे बसल्यामुळं म्हणजे अजून थातुरमातुरच उत्तर देत आहे. म्हणून मी जोपर्यंत हा NCN कॅमेरा माझ्यासोबत व जे बी कोणी चौकशीला येणार आहेत अधिकारी त्यांनी माझ्यासोबत येत नाहीत गावात चौकशीसाठी, तोपर्यंत मी हे उपोषण तोडणार नाही. आपल्या ग्रामपंचायतीचे या ठिकाणी कार्यकाळ अजून किती दिवस बाकी आहे किंवा संपलेला आहे? प्रशासक लागू आहे का? ग्रामपंचायतचा या ठिकाणी कारभार चालू आहे? संपलेला आहे. आज ग्रामपंचायतचा प्रशासक लागलेला आहे, ग्रामपंचायतचा कारभार संपलेला आहे. संपून बी आज जवळपास 4 ते 5 महिने झाले, तरी बी आज सरपंचच माझ्या गावात काम करतो. आज नाल्याचं काम सरपंचच बघतो. प्रशासक लागू झाल्यानंतर जेव्हा 5 वर्ष तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थायिक होती उचलण्यात आले. मी मागच्या बी तुमच्या न्यूजमध्ये बोललोय की आपलं लेकरू आपल्याला चावते म्हणतात का नाही, तेच उदाहरण मी परत देतोय. त्याला आम्ही हे सगळेच कार्यकर्ते रात्रपाठ एक करून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला. हा राजाराम धोंडीबा बोडके यांनी त्यांचे जे उमेदवार आहेत निवडून आलेले त्यांना घेऊन जाऊन 1 ते 1.5 महिना बाहेर न खाता न पिता यांनी त्याच्यासोबत राहिलेला आहे. कपड्याची अंगाची हाल बघितला नाही की पाणी मला कुठं भेटेल म्हणून विचार केला नाही. पण आता ते आम्हीच निवडून दिलो, त्याला कसं करावं या गोष्टीचा विचार केला. तुमच्यासोबत माझी किती सदस्य आहेत या उपोषणमध्ये चालू आहे. आज आमचे हे सदस्याचेच मुलगा आहेत की अनिता यादवराव बाबरे यांनी आमच्या सदस्याचे ग्रामपंचायत आज चालू मेंबरचेच मुलगा आहे. त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा बोलू शकता. यांच्या आईचं 2 महिन्यापासून यांना दलित वस्ती दिसत नाही का? दलित वस्तीमध्ये यांनी कुठले विकास केले? 5 वर्षामध्ये कुठलाच विकास केलेला नाही. दलित वस्तीमध्ये ज्या ठिकाणी रहदारी आहे माणसाची येणं जाणं त्या ठिकाणी केलेलं नाही. ज्या ठिकाणी रहदारी नाही माणसाची रात्रीच्या टाईमला किंवा दिवसा म्हणा रात्री ते अवसरला केलेले आहेत. दलित वस्तीला तर अनेक निधी येतो या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत, ते या ठिकाणी वापरण्यात आलं नाही. पूर्ण निधी तर प्राप्त झाला असेल ना ग्रामपंचायत? निधी प्राप्त झालेला नाही. दलित वस्तीसाठी जे समाज मंदिराला आहे त्याचं काम अर्धवट झालेलं आहे, पूर्ण काम झालेला नाही. आम्ही विचारतो सरपंचाला की पूर्ण काम करून टाका, त्यांनी म्हणतात पूर्ण काम करायला बजेट पुरत नाही. मला जेवढं निधी दिले म्हणजे आपल्या निधीतून आलं त्यांच्याकडे समाज मंदिर बांधण्यासाठी ते तेवढंच बजेट दिले, तेवढ्यापुरतंच काम केलं मी, बाकी बजेट माझ्याकडे नाही. याच्या अगोदर ग्रामसभा झाली असेल ना, त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित केलो ना, उत्तर दिले नाहीत आम्हाला. अजून करायचं आहे काम, नंतर करू, सध्या बजेट नाही. आता तर कार्यकाळ संपलेला आहे, आता काम काय होणार असेल? आता होणार नसेल तर हे जे शहाजी पाटील जे अर्धबाजारी केले शासनानं त्याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे ना. शासनानं तात्काळ जे कोणी अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर तरी कारवाई केली पाहिजे ना. तुमच्या गावात किती निधी आला, किती वापरण्यात आलं, त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी माहितीच्या अधिकारामार्फत तुम्ही मागणी केली होती का? हो केली ना. ते भेटले का तुम्हाला? भेटली ना, सगळे पुरे भेटले ना. तुम्ही त्या गावातले सदस्यांचे चिरंजीव आहात. 5 वर्ष जे ग्रामपंचायत त्या ठिकाणी सत्तेत होती त्यावेळी तुम्ही सदस्य म्हणून तुमची आई त्या ठिकाणी होते, तर त्या कार्यकाळामध्ये ग्रामसभा किती वेळा घेण्यात आली, तुमच्या आईची दप्तरवर सह्या किती वेळा घेण्यात आली आणि किती निधी प्राप्त झाला याचं तुमच्याकडे काय उलगडा आहे का? ग्रामसभा झालेली नाही, आमच्या आईला एक वेळेस पण मीटिंगमध्ये बोलवली नाही आणि घरी बसून ग्रामसेवक सरपंच एकदा सह्या घेतलेल्या आहेत 2-3 वर्ष. आई अनपढ आहे त्याच्यामुळे आईचे सह्या घेतलेले आहेत. अनएज्युकेटेड त्यांनी असले तरी पण तुम्ही शिक्षित सुशिक्षित होतात ना, त्यावेळेस तुम्ही का प्रश्न उपस्थित केला नाही? मी नव्हतो ना, बाहेर होतो ना. हां,
त्याच्यामुळे आईचे घरी येऊन दप्तर घेऊन सह्या घ्यायचे. तर तुम्हाला कुण्या निधीचा किंवा कोणत्या पद्धतीचा गावामध्ये विकास काम करायच्या वेळेस आपण समक्ष बोलून तुमच्या हाताने कोणता तरी एखादी विकास कामाचं नारळ फोडून नाही. शुभारंभ करण्यात आलेला नाही? नाही, कोणता पण नाही. मुकाट येऊन सह्या घेऊन जायचे. आईची मीटिंगचे मीटिंग आहे, सह्या यायचे आहेत, सह्या घ्यायचे. आणि 5 वर्षापासून माझ्या आईला ते मानधन पण भेटलेलं नाही, 1 रुपये पण दिले नाही ग्रामपंचायत. जे आज येते उद्या येते टाळाटाळ केली, आजपर्यंत 1 रुपये पण भेटलेला नाही. सरपंच ग्रामसेवक दोघं पण काही पण दिले नाही. ग्रामपंचायतमध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी आपण या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत. काय मागणी आहे तुमची? माझी एवढीच मागणी आहे बोरगाव ग्रामपंचायतीला, हे जे आम्ही उपोषणाला बसलेलं आहे या आमच्या मुद्द्याची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा हीच मागणी आहे. जर हे लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर पुढे चालून काय करणार? आम्ही असं उपोषण सोडणार नाही. आम्ही असंच बसणार आणि आमच्या पुढे लाईव्ह चौकशी न्यूजच्या माध्यमातून झाली पाहिजे. तरी प्रमुख ही मागणी आहे की लाईव्ह चौकशी झाली पाहिजे. लाईव्ह चौकशी झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. न्यूज दिला तरी चालेल. आम्ही चौकशी झाल्याशिवाय इथून जागा सोडणार नाही. आपण या ठिकाणी पाहू शकता ग्रामपंचायत बोरगाव या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या नावाखाली या ठिकाणी पाहू शकता 7 आमरण उपोषणकर्ता या ठिकाणी बसले आहेत. जेव्हापर्यंत याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नाही असं यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. यांना तात्काळ चौकशी लावून त्या ठिकाणी चौकशी करून याला न्याय मिळवून द्यावा अशी यांची मागणी दिसून आली. कॅमेरामॅन निसाक पडेल, NC न्यूज.